फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम आणि रिड्युसिंग बॅलन्स सिस्टीम ह्या वर्षी फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम आपल्याला नाही, मग स्ट्रेट लाईन मेथड आणि फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे. लक्षात घ्या. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा. एखादी जी असेट आहे ती असेट आपण जर घेतली तर त्या असेटचं जेवढं लाईफ आहे ते शेवटी झिरो होत असतं. लक्षात घ्या. प्रत्येक वर्षी काहीतरी विशिष्ट प्रमाणात हा जर आपण टेबल घेतला, या टेबलचं 10,000 रुपये किंमत आहे. 10,000 रुपये किंमत जी आहे ती दरवर्षी 1,000 रुपये कमी होईल. की 1,000 रुपये किती कमी होईल त्याला डेप्रिशिएशन होईल. लक्षात घ्या. हे डेप्रिशिएशन जे आहे ते डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात घ्या. तर बघा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. दाखवले डेप्रिशिएशनचा प्रॉब्लेम आहे का? डेप्रिशिएशन दाखव. डेप्रिशिएशन होईल. डिप्रिशिएशनचे पण प्रॉब्लेम नाहीत का? डिप्रिशिएशनचे प्रॉब्लेम आहेत. मग खान डिप्रिशिएशनचे प्रॉब्लेम दाखव बरं. एक समजत नाही की तुम्हाला परत एक प्रॉब्लेम देतो आहे ना, जे तू दाखव ना बाई. सरपडे तुझ्याकडे आहे ते प्रॉब्लेम लिहिले मला माहिती आहे. पहिल्या दिवशी घेतलेले प्रॉब्लेम जो असेल तो दाखव. इथे दाखव कधी होईल. घसारा एक प्रॉब्लेम देतो, तो प्रॉब्लेम तुम्हाला मागचा प्रॉब्लेम समजून देतो परत रिव्हिजन सारखं, पण तो प्रॉब्लेम तुमच्याकडे पाहिजे ना. नाही का? तुझ्याकडे आहे ना रे यादव शेवण दाखव. हा प्रॉब्लेम बघा व्हॉट्सअपवर तुम्हाला परत पाठवेल. प्रॉब्लेम नंबर 4. इन द बुक्स ऑफ एबीसी कंपनी परचेस फर्निचर फॉर ₹30,000 ऑन 1 एप्रिल 2015. 1 एप्रिल 2015 आहे का? ऑन 1 ऑक्टोबर 2015 न्यू फर्निचर वॉज परचेस्ड ₹20,000. The company decided to charge depreciation 10% per annum on fixed installment method. Accounts are closed on 31st March every year. On 1st October 2016, the furniture purchased on 1 April 2016 was sold ₹22,000. Repair furniture account and depreciation. असाच प्रॉब्लेम परीक्षेत येणार 100%. लक्षात घ्या. फक्त इथं अमाऊंट बदले, डेट बदले आणि मशीनचं फर्निचर होईल. लक्षात घ्या. किंवा अमाऊंट 30,000 आहे तर 60,000 होईल, 1,00,000 होईल. अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतील. लक्षात घ्या. म्हणून असे प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. किंवा सिस्टीम तीच आहे, काहीच फरक पडत नाही. मागचा पण प्रॉब्लेम बघा तो पण दिलेला आहे. बघा तुम्हाला 3 नंबरचा प्रॉब्लेम. XYZ कंपनी परचेस्ड मशिनरी फॉर ₹4,00,000 ऑन 1 एप्रिल 2004. On 1 October 2004, new machinery was purchased ₹20,000. दिले बघा. On 1 October 2005, the new machinery was purchased ₹40,000. परत खरेदी केली. On 1 October 2016, the machinery was purchased on 1 October 2004 was sold ₹14,000. बघा सेम आहे. प्रॉब्लेम प्रत्येक सेम असतात, फक्त त्याच्यामध्ये आकडे आणि डिप्रिशिएशन बदललेले असतं. अकाउंट्स आर क्लोज 31st मार्च एव्हरी इयर. रिपेअर मशीनरी अकाउंट अँड डिप्रिशिएशन अकाउंट फॉर द इयर 2004, 5, 5, 6 आणि 6, 6. अशा पद्धतीने ते कोणताही प्रॉब्लेम घ्या. हा दोघं प्रॉब्लेम तुम्हाला मी सोडून देतो. बघा परत पहिला प्रॉब्लेम 3 नंबरचा प्रॉब्लेम बघा मशिनरीचा आहे का प्रत्येकाकडे? तो प्रॉब्लेम असलाच पाहिजे, काही झालेलं होतं. तर मशिनरी अकाउंट परत समजून देतो डिटेल मध्ये. म्हणून इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव टाकायचं. इकडे मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय अभ्यास करत मला काही काम आहे. मला राहिल्याला 3 महिने. डिप्रिशिएशन अकाउंट. डिप्रिशिएशन अकाउंट प्रॅक्टिकल तुम्हाला पैकी मार्क पडायला पाहिजे. बघा डेट पर्टिक्युलर आणि अमाऊंट.
तुम्हाला मी काही टाकत नाही नाव बरोबर. आता बघा प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे ना. प्रॉब्लेम करा. एक्स वाय झेड कंपनी परत समजून देतो. सोडून दिला तो प्रॉब्लेम आहे परत समजून देतो. शेवटचा प्रॉब्लेम तेव्हा सांगून देतो. काही शंका असेल मला व्हॉट्सअपवरून फोन करून प्रॉब्लेम करून विचारा. आणि सिलेबस होणार नाही. परीक्षा ही तुमची एप्रिलमध्ये होणार आहे. एक्स वाय झेड कंपनी परचेस मशीन ऑन 1 एप्रिल 2004. डेट टाकायची 1 एप्रिल 2004. 1 एप्रिल 2004 मशिनरी खरेदी केली. ते पण तुम्हाला आलं पाहिजे ना. मशिनरी खरेदी केली प्रत्येकाला आलंच पाहिजे. मशिनरी अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिटला टू बँक अकाउंट क्रेडिट. इथे जर विचारणार नाही तर सिंपल प्रॉब्लेम येणार आहे. पण जास्त प्रॉब्लेम येतील. एक मशिनरी विकली राहील लक्षात घ्या कुठेतरी. तिच्यावर नफा तोटा काढावा लागेल. प्रॉब्लेम जे आहे तरी सिंपल विचारलं पण ते बेसिक आहे ते आलंच पाहिजे. फर्निचर खरेदी केलं. तुमचा प्रॉब्लेम बघा फर्निचर खरेदी केलं की 30,000 होतं बरोबर आहे का. मग फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट फर्निचर डेबिट टू बँक अकाउंट तारीख टाकायची. एंट्री विचारायचं आहे तर फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट फर्निचर अकाउंटच्या डेबिट त्याला किती मशिनरी खरेदी केली. 4 लाखाची मशिनरी खरेदी केली. किती 4 लाख रुपये. याच्यामध्ये खरेदी सुरू आहे. जास्त करू नका. पण तुम्ही टीव्ही बघताना किंवा इतर वेळामध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. एका प्रॉब्लेमला काही शांत वेळ लागत नाही. लक्षात घ्या. ग्रुपने जरी सोडवला वर्गामध्ये 11 नंतर अर्धा एक तास बसा. पाहिजे तुम्ही परमिशन घेतो 1 तास बसून तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता. लक्षात घ्या. अभ्यासाला लागा. बाकीचं कोरोना संपलेला आहे. आता तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. परीक्षा ही एप्रिलमध्ये होईल. एप्रिल किंवा मार्चमध्ये प्रॅक्टिकल मार्चमध्ये होईल आणि थेरी एप्रिलपर्यंत होईल. हे तुम्हाला प्रत्येकाला ही एंट्री आलीच पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 जे आहे व्हॉट इज मीन बाय डेफिनेशन पाठवलेला आहे. व्हॉट इज मीन बाय फिक्स्ड इन्कम तुम्हाला पाठवलेले ते लिहून टाका. ते पण प्रश्न येणार. हा 20 मार्काचा टॉपिक आहे. 40 पैकी आणि आता जो सुरू केला तो 20 मार्काचा. हे 2 टॉपिक जरी केले तर तुम्हाला इथं 20 पैकी जरी मार्क पडले तर चालेल. 10 मार्क पडले तर चालतील. हे केली तर म्हणजे 10 मार्क पडले तुम्हाला. लक्षात घ्या. म्हणून 28 मार्क हे 2 टॉपिक केले. पहिला प्रश्न केला 6 मार्काचा तर तुम्हाला इथं तुमचं 36 मार्क होऊन गेलं. 36 पैकी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये 10-15 मार्क 12-13 मार्क पडतील. लक्षात घ्या. व्यवस्थित पर्याय निवडा जोड्या लावा आणि चुकी बरोबर. पहिला 5 मार्काचा पहिल्या निवडा 5 मार्कासाठी जोड्या लावा आणि 6 मार्काचं चुकी बरोबर. प्रश्नपत्रिका पण मी बोर्डाची पाठवलेली आहे थेरीची व्हॉट्सअपवर. तुम्ही माझे व्हॉट्सअप ओपन करा त्याच्यामध्ये आहे. समजलं का. कोणतीही असेल जर घेतली असेल या तारखेला घेतली तर त्या तारखेला लिहायची. लक्षात घ्या. वर्ष कधी समजा 31 मार्च 2004 ला सुरू झाले. एप्रिलला समजा 31 मार्च 2005 ला संपले. लक्षात घ्या. तर 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2005 या 12 महिन्यामध्ये जेवढी व्यवहार होतील तेवढे व्यवहार यामध्ये लागू करायचे. लक्षात घ्या. नंतर मग पहिल्या वर्षी मशिनरी खरेदी केली. एक खरेदी केली असेल ती लिहायचा. दुसरी खरेदी केली असेल तर ती लिहायची. दोघांची बेरीज करायची. त्याच्यावर बाय डिप्रिसिएशन काढायचं. इकडे बाय डिप्रिसिएशन अकाउंट. पहिली मशिनरी 12 महिन्याचा येतो अंदाजे मॅक्झिमम जे टक्के सांगितले. दुसरी जरी ती घेतली असेल ती मशिनरी जी आहे 6 महिन्याच तिथं लक्षात घ्या. म्हणजे जो पिरियड आहे तो तुम्हाला राऊंड अप येतो. एक तर 6 महिने किंवा 3 महिने. 12 महिन्याचा घसारा काढायचा. 6 महिन्याचा कॅल्क्युलेट करायचा. 3 महिने त्याच्या निम्मे 6 महिन्याचा त्याच्या निम्मे 3 महिन्याचा 9 महिन्याचा 6 अधिक 3 9 महिने. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तो डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचा. लक्षात. आता बघा या दुसऱ्या काही व्यवहार झालाय का बघा. न्यू मशिनरी वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2004 ला. 1 ऑक्टोबर नवीन त्याच वर्षी खरेदी केली. बघा 1 ऑक्टोबर 2004 ला नवीन मशिनरी खरेदी केली बाय टू बँक अकाउंट. किती खरेदी केली. केवढ्याला खरेदी केली. 4 लाख. कितीला खरेदी केली. 20,000 रुपयाला खरेदी केली. बघा 20,000 रुपये.
20,000 रुपयाला ती मशिनरी खरेदी केली, म्हणजे 2 मशिनरी आल्या. तिथं प्रत्येकाला आला पाहिजे. हे जे आहे 4 लाख खरेदी केली म्हणून ती अलग अलग घ्यायची, पण याच्यामध्ये इन्स्टॉलेशन चार्ज असेल दोघांची बेरीज करायची. इथं इनिशियल चार्जेस किंवा इन्स्टॉलेशन चार्ज असेल तर ते ऍड करायचे. दुसरी मशिनरी 1 ऑक्टोबरला खरेदी केली, बरोबर आहे. मग हे वर्ष क्लोज करायचं. 4,20,000 समोर लिहायचे, 4,20,000. घसारा बघा काढताना काय करायचे, आपल्याकडे किती मशिनरी आहेत, 2 मशिनरी आहेत, बरोबर आहे. पहिली मशिनरी किती आहे, 4 लाख ची आहे, 4 लाखाची. दुसरी किती आहे, 20,000ची. 10% डिप्रिशिएशन म्हटलेलं आहे, जेवढे टक्के सांगितलेले आहे तेवढेच काढायचे. 15 असेल तर 15% काढायचे. अगोदर 10% काढायचे, 10च्या ऐवजी 5%, दोघांची बेरीज करायची म्हणजे 15% होईल. 20% असेल तर दोघांची 10% बेरीज करायची. म्हणजे या पद्धतीने ते डिप्रिशिएशन 2 मशिनरीचा घसारा आहे. पहिल्या मशिनरी किती आहे, 12 महिने 10% किती, 40,000. 10% 1 किलो कमी करायचं, 40,000 झाले, झालं. दुसरी मशिनरी किती आहे, 20,000ची, पण ती कधी खरेदी केली, 1 ऑक्टोबरला खरेदी केली, म्हणजे वापरली किती, 6 महिने वापरली फक्त. लक्षात घ्या, 12 महिन्याचे 20,000, 6 महिन्याचे किती, 1,000. 12 महिन्याचे 20,000 ते 10% किती, 2,000 झाले. 1,000 कसे आले, ते 12 महिन्याचे 2,000, तर 6 महिन्याचे किती, 1,000. अशा प्रकारे 41,000 रुपये जो आहे तो घसारा आहे. डिप्रिशिएशन दोघांची बेरीज करायची आणि ते 41,000 लिहायचे. बाय डिप्रिशिएशन 41,000. तर डिप्रिशिएशन जे आहे प्रत्येक पहिल्या वर्षी जर आलं ना, जेवढं दिसलं नाही तर तुम्हाला 3 मार्क मिळून जाते. लक्षात येतो, 3-4 मार्क लक्षात येतो. या पद्धतीने मशिनरीची डिप्रिशिएशन जे आहे डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून तो घसारा कॅल्क्युलेट करायचा. लक्षात घ्या. मग 31 मार्चला अशी डॉट करायचं, काही फरक पडत नाही. ही तारीख जी आहे ती एक झालेली तर खाली डॉट केलं तर चालेल. परत तिथे लिहायचं 31 मार्च 2005. ही तारीख लिहायची, लक्षात घ्या. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर लक्षात घ्या. 1 जानेवारी येईल किंवा एप्रिल येईल, लक्षात घ्या. 1 एप्रिल असेल तर 31 मार्च पुढच्या वर्षी, लक्षात. जानेवारी असेल तर त्याच वर्षी. पहिला प्रॉब्लेम जानेवारीचा घेतला बघा, त्याच वर्षी असेल मग त्या वर्षी दोघांचा फरक काढायचा बाय बॅलन्स. बाय बॅलन्स कॅरी काउंट किती तो त्याने घेतलेला आहे, किती, 3,79,000 आभार. या पद्धतीने घसारा कॅल्क्युलेट करायचा. आता हा बॅलन्स जो आहे हा बॅलन्स इथे ओढायचा 1 एप्रिलला, 1 एप्रिल 2005. तो बॅलन्स प्लॉट लावा. 3,79,000. आता डेप्रिशिएशन अकाउंट आहे, डेप्रिशिएशन आहे किती, 41,000. एप्रिल आहे तो 31 मार्च 2005. टू मशिनरी अकाउंट किती, 41,000. समोर 41,000. 31 मार्च 2005 बाय प्रॉफिट अकाउंट किती, 41,000. या पद्धतीने डिप्रिशिएशन अकाउंटला काय घसारा ट्रान्सफर करायचा. डिप्रिशिएशन अकाउंट नेहमी 41,000 मशिनरी अकाउंट 41,000 येईल. इकडे प्रॉफिट अकाउंट नेहमी टू डिप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट. या पद्धतीने घसारा कॅल्क्युलेट करायचा. पहिल्या वर्षी एवढं तुम्ही आलं पाहिजे. पहिल्या वर्षी काय होतं, मशिनरी खरेदी केली जाते. पहिल्या वर्षी पहिल्या 1 जानेवारीला मशिनरी खरेदी केली जाते. नंतर 1 जूनला खरेदी केली, जुलैला खरेदी केली जाईल. 1 जुलै म्हणजे जुलै महिना घ्यायचा नाही, लक्षात. तर 1 एप्रिलला 1 ऑक्टोबरला खरेदी केली म्हणजे ऑक्टोबर नाही, लक्षात घ्या. 1 ऑक्टोबर पासून तर 31 मार्च पर्यंत 7 महिने होतात. त्या 6 महिन्याचा घसारा कॅल्क्युलेट करा. किती सोपे बघा. डिप्रिशिएशन जे आहे त्या पद्धतीने डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. आता बघा 1 एप्रिल 2005 तर वर्षाची संपेल 31 मार्च 2006. बघायचं
त्यामध्ये काही झाला का व्यवहार बघा 31 मार्च मध्ये काही व्यवहार झालाय का बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2005 न्यू मशिनरी वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2006 ला खरेदी केली. जाऊ द्या 5 बघा प्रॉब्लेम बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2005 1 ऑक्टोबर 2005 द न्यू मशिनरी 1 ऑक्टोबरला नवीन मशिनरी खरेदी केली. बघा 1 ऑक्टोबरला खरेदी केली. मग काय लिहायचं 1 ऑक्टोबर 2005 खरेदी केली. कधी खरेदी केली 4 ऑक्टोबरला. कधी 5 ऑक्टोबरला खरेदी केली. मर्चंट अकाउंट डेबिट की बँक अकाउंट क्रेडिट. बँक अकाउंट खरेदी केली काय का बघायचं टू बँक अकाउंट. मर्चंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कितीला खरेदी केली बघा 1 ऑक्टोबरला कितीला खरेदी केली 40,000ला खरेदी केली. 40,000ला खरेदी केली बघा. चला आता आपल्याकडे 1 ऑक्टोबर एवढा व्यवहार झालेला आहे. मग आपल्याकडे मशिनरी किती आहे 3 आहे बरोबर. एक 40,000ची एक 20,000ची आणि एक 40,000ची. अच्छा ठीक आहे. नवीन किती आली 40,000 आली. लक्षात घ्या दुसऱ्या वर्षी किती आहे 3 मशिनरी आहे. समजलं. पहिल्या वर्षी 40,000चा कसा पहिल्या मशिनरीचा कारण फिक्स रिड्युसिंग मध्ये काय होतं या बॅलन्स मध्ये तो कसा आला लक्षात घ्या. 5 प्रॉब्लेम आहेत म्हणून सांगतो. पहिली सिंपल मेथड आहे आणि ती पत्तीच येणार आहे परीक्षेला. म्हणून या मेथड प्रमाणे काय करायचं पहिल्या वर्षी 40,000 या मशिनरी बघायच्या याच्यावरती 10% 40,000 झाले. याच्यावर 2,000 ही 2,000 ची मशिनरी 2,000 बरोबर आहे. ही 40,000ची नवीन खरेदी केली तिसरी तिच्यावर 4,000 येणार नाही कारण ती खरेदी केली कधी ऑक्टोबर 5 ला खरेदी केली. म्हणजे 40,000 किती 6 महिन्यामध्ये किती 2,000. लक्षात ज्या तारखेला खरेदी केली त्या तारखेपासून तो कसा घ्यायचा. मग चौघांची काय करायची बेरीज करायची 44,000 हा बाय डिप्रिशिएशन किती अकाउंट 44,000. हे 44,000 कशाला समजलं का घेतले प्रॉब्लेम झाला. 44,000 कशाला घेतला बघा. आपल्याकडे 3 मशिनरी आहेत. किती आहेत 3 मशिनरी आहेत. पहिली मशिनरी 40,000ची आहे दुसरी 20. आता तरी समजतं का हेच प्रॉब्लेम घरी जाऊन सोडवा न बघता. तुम्हाला जे 4 प्रॉब्लेम दिले आहेत ना ते तुम्ही घरी जाऊन सोडवा आणि उत्तर चुकलं तर वहीत बघा. वहीत सोडून दिले प्रॉब्लेम तुम्हाला. आणि याच्याबरोबर मी अजून व्हॉट्सअपवर जर बघितलं मागचे तर तुम्हाला मिस्त्री सरांनी पण 2-3 प्रॉब्लेम घेतले सुरुवातीला. पण मिस्त्री सर म्हणजे व्हिडिओ त्यांनी बघितलं. आम्ही बघतो तुम्ही व्हिडिओ बघतात ते बघता येतं किती मुलांनी बघितलं तर. ही तर कधीच व्हिडिओ बघत नाही लक्षात घ्या. काही मुलं असतात व्हिडिओ बघतच नाही. काही मुलं सांगतो की हा टॉपिक